नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक भीषण अपघात घडलाय, परंतु सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. चालकाला आलेली एक डुलकी आणि कार थेट जंगलात उलटली. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पवनी ते चोरबाहुली दरम्यान जुन्या चिंधाई माता मंदिराजवळ दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई येथील मनोज कुमार रमेश प्रसाद तिवारी वय 40 वर्ष हे जबलपूरहून नागपूर मार्गे हैदराबादकडे कारने प्रवास करीत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुधा कुमारी देखील होत्या. प्रवासादरम्यान चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलेत. भरधाव वेगामुळे कार रस्त्याच्या कडेला घसरून तब्बल 10 ते 15 फूट दूर जंगलात जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे उलटली होती, मात्र सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या अपघातानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलेत आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढलेत. प्राथमिक तपासात चालकाला आलेली झोप हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. वाहन चालविताना थकवा किंवा झोप येत असल्यास प्रवास टाळावा, अन्यथा अशा दुर्घटना कधीही घडू शकतात. एक छोटीशी दुर्लक्ष आणि मोठा अपघात टळला, परंतु प्रत्येक चालकाने यापासून धडा घेणे गरजेचे आहे.